उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं खरं तर भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणातून काल रात्री 1,25,000 क्युसेक्स तर वीर धरणातून 41,000 क्युसेक्स इतका विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात आला असून पंढरपुरातील जुना ऐतिहासिक दगडी पूल तसेच इस्कॉन घाट हा देखील आता पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच भीमा नदीचे पात्र हे खरं तर दुथडी भरून वाहत असून नदीच्या पात्रामध्ये असलेले पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मोठी मंदिरं देखील खरं तर पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर अंबाबाई पटांगण येथे असलेल्या व्यासनारायण झोपडपट्टीत देखील कालपासूनच खरं तर त्यांचं स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्या झोपडपट्टीत देखील आज रात्री 12 नंतर खरं तर पाणी घुसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे जवळपास 30 ते 35 घरांचं खरं तर नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर भीमा नदी पात्रात असणारे जे कोल्हापूर पद्धतीचे जे सगळे बंधारे ते सगळे बंधारे देखील आता पाण्याखाली गेलेले आहेत. त्या बंधाऱ्याच्या वर असणाऱ्या रस्त्यांना खरं तर बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत. प्रशासनाकडून तिथं बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून कुणीही त्या बंधाऱ्याच्या रस्त्याचा वापर करू नये यासाठी खरं तर दक्षता देखील प्रशासनाकडून घेण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. एकंदरीत जर आपण पाहिलं तर भीमा नदी पात्र आता दुथडी भरून वाहत असून नदीपात्रामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर नदीपात्रात असलेले सर्व घाट देखील अर्ध्याच्या वर भरलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकूण प्रशासनानं जर आपण बघितलं तर नदीकाठच्या सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. मात्र वरून येणारा जो विसर्ग आहे म्हणजे पुणे असेल सातारा असेल या भागातून येणारा विसर्ग आज खरं तर मंदावला असल्यामुळं भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाणी देखील कमी करण्याची शक्यता आता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे. मात्र आज जर बघितलं तर भीमा नदी ही दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.